काय सांगाल आज पहिला श्रावण सोमवार आहे, काय काय कार्यक्रम आहे? सर्वप्रथम ओंकारेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे पहिला दक्षिण भारतीय श्रावण सोमवाराच्या खूप खूप शुभेच्छा। आज नागपंचमी सुद्धा आहे, तर त्याच्या सुद्धा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आज पहाटे 5 वाजेपासून मंदिर उघडण्यात आलेलं आहे आणि दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी खूप गर्दी केलेली आहे। 5 वाजेला रुद्राभिषेक झालेला आहे, 7 वाजता ही आरती झालेली आहे, त्याच्यानंतर 10 वाजता लघुरुद्र अभिषेक झालेला आहे, 12 वाजता महाआरती ही झालेली आहे 108 निरांजनींची। दुपारी परत 4 ते 6 लघुरुद्र अभिषेक आहे आणि त्याच्यानंतर महाआरती ही होणार आहे। रात्री 9 वाजता शयन आरती झाल्यानंतर सत्संग भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम हा ठेवण्यात आलेला आहे। मंदिर दिवसभर दर्शनार्थ उघडं ठेवण्यात आलेलं आहे। आज तीर्थप्रसाराबरोबर दुग्ध प्रसाराचं वितरण सुद्धा करण्यात येत आहे मंदिरातर्फे आणि भाविकांतर्फे। आपलं नाव? मी संजय जोशी, ट्रस्टी, ओंकारेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट। काय सांगाल आज आपण मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी? माझी शंकरावर खूप श्रद्धा आहे। मला जसं कळायला लागलं तेव्हापासून मी ओंकारेश्वर मंदिरात न चुकता रोज येते। मी शिवभक्त आहे, मला वेड आहे। पूर्ण होतात या ठिकाणी? मनोकामना पूर्ण होतात। माझ्या मुलांनी त्यांच्या एज्युकेशन मध्ये सक्सेस मिळवलं आहे, हे देवाच्या कृपेनेच आहे, शंकराच्या कृपेने। आपलं नाव? वर्षा चारुदत्त पाटील। काय सांगशील आज श्रावण सोमवार आहे पहिला आणि या निमित्ताने तू ओंकारेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी? सर्वात पहिले मी देवाचं नाव घेऊन सुरुवात करेल। हर हर महादेव, ओम नमः शिवाय। माझं नाव दुर्गा माहेश्वरी आहे, मी शिकते आहे। तर आज श्रावणचा पहिला सोमवार आहे, तर सर्व जे भावुक लोक असतात ते मंदिरात जातात किंवा आपल्या मनात पण जे काही भावना असते आपण ते व्यक्त करतो देवाजवळ, आणि म्हणजे आपल्या मनात जे काही असतं ते आपण फक्त ईश्वरालाच मागू शकतो। आणि ते प्रथम सर्व काही आहे, आपले माता पिता बंधू सर्व काही आपले देव आहे। आणि आपली जी भावना आहे, मी दरवर्षी इथे येते। आता हे प्रसिद्ध मंदिर आहे जळगावचे ओंकारेश्वर मंदिर, आणि जे कोणी सर्व इथे येतात। आणि स्पेशली श्रावणच्या महिन्यामध्ये इथे गर्दी वगैरे असते, आणि जसं आपण ओळखतो आपले महादेव हे खूप भोळे, सर्व त्यांना ओळखतात। सर्व काही आपले देवाचे देव महादेव आहे, माता पार्वती म्हणजे शिवशक्ती जसं पण ओळखले जाते महादेवांनी पार्वतीला। आपले गणपती बाप्पा जे त्यांचे पुत्र आहे, जे त्यांचे सर्वस्व आहे, तसेच आपण सर्व पण त्यांचे पुत्र आहे पुत्री आहेत। तर ते आपली भावना आपण आपली भावना व्यक्त करतो, आपण त्यांना जे काही मागतो इतकंही की ते आज नाही देता पण उद्या देता। आणि असं आहे की जर का आपण लाईफ मध्ये खालती पण चाललोय तर ते त्यांचं काही प्लॅन असेल त्या मागेच आपण खालती चाललोय, आणि आपल्याला पुढे जे काही करायचंय त्यांचं नाव घेऊन आपण आपलं जे स्ट्रगल्स आहे ते आपण फिक्स करू शकतो। म्हणजे आपल्या लाईफ मध्ये आपण सर्व काही करू शकतो, फक्त त्यांची ब्लेसिंग्स पाहिजे आपल्यावर, त्यांचा भरोसा आणि आपलं त्यांच्यावर जे प्रेम आहे ते पाहिजे त्याच्यावर। माझं नाव दुर्गा माहेश्वरी आहे।